हॅलो फ्रेंड्स, प्रतूस किचन या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. वरणबट्टी म्हणजे आपल्या जळगावचा अतिशय लोकप्रिय पारंपरिक आणि पौष्टिक पदार्थ. आज मी घडीची बट्टी, त्यासोबत भाजी आणि थोड्या वेगळ्या पद्धतीची वरणाची रेसिपी दाखवणार आहे. ही रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा, तुम्हालाही खूप आवडेल. वरण बनवण्यासाठी 1 वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुवून त्यामध्ये पाव चमचा हळद, अर्धा चमचा मीठ, पाणी टाकून 4 ते 5 शिट्ट्या घेऊन डाळ चांगली शिजवून घ्यायची. बट्टीचे पीठ भिजवण्यासाठी 4 कप गव्हाचे पीठ, 1.5 कप रवा, अर्धा चमचा हळद, 2 चमचे जिरे पावडर, चवीनुसार मीठ, 2 चमचे जाडसर दळून घेतलेले कच्चे धने, 2 चमचे तीळ, 2 चमचे ओवा, अर्धा चमचा खाण्याचा सोडा. हे कोरडे साहित्य व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे. यानंतर 1 वाटी दही, 4 चमचे तूप आणि पाणी टाकून याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा. झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटे पीठ व्यवस्थित भिजू द्यायचे. 15 मिनिटांनंतर एक मध्यम आकाराचा बट्टीच्या पिठाचा गोळा घ्यायचा. तो लाटून घ्यायचा आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे घडीची बट्टी बनवून घ्यायची. पोळीसारखी लाटून झाल्यावर आतून तेल लावायचे, म्हणजे बट्टीला तळताना छान लेयर्स येतात. अशा प्रकारे सगळ्या बट्ट्या बनवून घ्यायच्या. इडली कुकरमध्ये 1.5 ग्लास पाणी टाकून मंद आचेवर तापत ठेवायचा. स्टँडमध्ये बट्टीच्या पिठाचे गोळे ठेवून झाकण लावून 10 ते 15 मिनिटे गोळे छान वाफवून घ्यायचे. तोपर्यंत आपण वरणाला फोडणी देऊन घ्यायची. त्यासाठी एक कढई मध्यम आचेवर तापत ठेवून त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल, जिरे, मोहरी, 2 बेडग्या मिरच्या, 2 बारीक कापून घेतलेले कांदे, 7-8 लसणाच्या पाकळ्या, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद, 2 मध्यम आकाराचे टमाटे बारीक चिरून टाकायचे. एक चमचा सांबार मसाला, 1 चमचा पावभाजीचा मसाला, 2 चमचे मिरची पावडर आणि शिजवून घेतलेली डाळ आणि पाणी टाकून वरण चांगले उकळून घ्यायचे. वरणाला चांगली उकळी आली की बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून गॅस बंद करायचा. चाकू टाकून चेक करायचे, बट्ट्या व्यवस्थित वाफवून तयार आहे. बट्ट्या थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या. तोपर्यंत आपण मिरचीची भाजी करून घेणार आहोत. मी येथे पाव किलो कमी तिखट असलेल्या जाड मिरच्या घेतलेल्या आहे. मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्या. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कापून घ्यायच्या.
एक कढई मध्यम आचेवर तापत ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचे. तेल चांगले तापले की त्यामध्ये जिरे, मोहरी, 8-10 लसूण पाकळ्या आणि कापून घेतलेली मिरच्या टाकायच्या. मिरच्या तेलात व्यवस्थित परतून घ्यायच्या. यामध्ये चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद टाकून व्यवस्थित एकत्र करायचे. झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटे मंद आचेवर व्यवस्थित शिजवून घ्यायची. तीन ते 4 मिनिटांनंतर अर्धा ग्लास पाणी टाकून व्यवस्थित एकत्र करायचे आणि झाकण ठेवून पुन्हा 3 ते 4 मिनिटे शिजवून घ्यायची. यानंतर यामध्ये 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून थोडी मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायची. बट्टी थंड झाली आहे. तुमच्या आवडीप्रमाणे बट्टीचे लहान मोठे तुकडे करून घ्यायचे. एका कढईमध्ये बट्टी तळण्यासाठी तेल तापत ठेवायचे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मध्यम आचेवर बट्टीला सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची. तुम्ही बघू शकतात बट्ट्यांना खूप घडे आणि लेयर्स पडलेले आहेत. मी या चॅनलवर सुरुवातीलाच साध्या पद्धतीने बट्टी आणि वरण कसे करायचे याची रेसिपी देखील अपलोड केलेली आहे. कशी वाटली आपल्या जळगावच्या फेमस आणि पारंपरिक वरणबट्टी आणि भाजीची रेसिपी? नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास प्रथूच किचन या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.